सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. मला साक्षी सांगायची आहे. 2 दिवसापूर्वी एक स्कॅम झाला माझ्यासोबत. एक ॲप मी डाउनलोड केला होता. त्या ॲपमध्ये मी थोडंसं छोटंसं अमाऊंट पैशाचं बघत होतो आणि ते ऑफर सांगण्यासाठी ते म्हणलं की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, सेल्फी फोटो, बँकचं अकाउंट नंबर अपडेट करा. मी अपडेट केलं. नंतर मला ऑफर देण्यात आलं. खूप छोटी अमाऊंट होती. मला नको होतं ते पैसे, म्हणून मी इग्नोर केलं. त्यातून मी बाहेर आलो आणि बघितलं नाही मी नंतर. आणि 6 दिवसांनी त्या माणसांचा मला फोन आला. ते माणसं म्हणलं की आमच्या ॲपमधून तुम्ही पैसे घेतलेत, रिपे करा. मी म्हणले नाही घेतले. त्यांना समजून सांगितलं नाही घेतले मी. त्यांनी मला स्टेटमेंटसहित माझा सेल्फी फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, अकाउंट नंबर ह्याच्यासहित मला त्यांनी पाठवलं व्हॉट्सअपवरती की तुम्ही आमच्या अकाउंटमधून पैसे घेतलेत ॲपमधून. मी मला चेक करून सांगतो. स्टेटमेंट चेक केला आणि खरंच त्यात पैसे आले होते. एक 1500 रुपये आले होते आणि एक 1800 रुपये आले होते. मला पण असं वाटलं की चुकून झालं असेल माझ्या हातून, पैसे आले असतील, कारण की पैसे आले होते माझ्या अकाउंटमध्ये. त्यांचा फोन आला. त्यांना सांगितलं ठीक आहे म्हणलं, मी भरायला तयार आहे. किती भरायचे? ते म्हणले की जे 1500 रुपये घेतलेत ते 2500 रुपये द्यायला लागेल. 2511 रुपये. मी म्हणलं 6 दिवसासाठी 1000 रुपये एक्स्ट्रा घेत आहे, खूपच जास्त आहे. तरी म्हटलं ठीक आहे. पैसे भरले. 2511 रुपये भरले. नंतर परत त्याचा फोन आला. परत म्हटलं की 1800 रुपयाचे आता 3016 रुपये द्यायला लागेल. आले होते पैसे. म्हटलं ठीक आहे, कुठं किरकिरी करत बसायचं, आपला व्यवहार एकदम क्लिअर असतो पहिलाच. म्हटलं भरतो. 3016 रुपये नको बरं म्हणले ते. असं कर, 3014 रुपये भर आधी. म्हणलं असं का? ते म्हणलं की अपडेट नाही होणार. 3014 रुपये आधी भर, नंतर 2 रुपये टाक, मग मी अपडेट करतो. मग झालं. म्हणलं ठीक आहे. मग आधी तसं केलं. 3014 रुपये आधी केले, नंतर 2 रुपये केले. त्यांना म्हटलं अपडेट करा आता, कारण की मला ॲपमध्ये दिसत होतं अपडेट झालेलं नाही आहे. त्यांना फोन केला. ते म्हणलं करतो थोडं एक 5 मिनटं द्या, करतो मी, तुमचं अपडेट होऊन जाईल ऑटोमॅटिकली, टेन्शन नाही घेऊ. मला पण असं वाटलं आता झालं आपला व्यवहार क्लिअर, कोणाचं काय नाही. आता फोन बंद केला. कट झाला फोन. परत थोड्या उशिराने दुसऱ्या माणसाने मला फोन केला. तो म्हणला आमच्या ॲपमधून तुम्ही पैसे घेतलेत, रिपे करा. मी म्हणलं आत्ताच तर भरले पैसे, स्क्रीनशॉट पाहिजे तुम्हाला पाठवतो मी. स्क्रीनशॉट पण त्यांना पाठवला. ते म्हणले नाही मला काय दिसत नाहीत, पैसे आमच्यापर्यंत आतापर्यंत पोचले नाहीत, पैसे भरा. म्हणून काय आत्ता तर पैसे भरलेत. मग त्याला स्क्रीनशॉट दाखवला होता. तो म्हणला की हां तुमचे पैसे इथंपर्यंत आले नाहीत कारण की ते फ्रीज झालेत, म्हणजे ते अडकलेत कुठंतरी पैसे. त्याला रिफ्यूज करण्यासाठी तुम्ही एक काम करा, 2000 रुपये पाठवा अजून. म्हणजे असं कसं काय झालं आहे? मग चेक करा तुमच्या अपडेट नाही झालं आहे, काय प्रॉब्लेम तुमच्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तुम्ही एकदा चेक करा. ते म्हणले नाही सर, म्हणलं की तुम्ही 2000 रुपये आधी पाठवा, नंतरच ते फ्रीज होईल, रिफ्यूज होईल. म्हणजे ठीक आहे. मला वाटलं जाऊ दे, कुठे यांच्या नादी लागत बसायचं. 2000 रुपये अजून पाठवले. मग त्या माणसाने फोन कट केला. म्हटलं अजून झालं का नाही, एकदा ॲपमध्ये जाऊन बघतो. ॲपमध्ये जाऊन बघितलं तर ते अपडेट झालेलं नव्हतं. अजून पण मला दिसतं रिपे करा. थोडंसं टेन्शन आलं. म्हटलं आत्ता तर एवढे पैसे दिले, डबल टिबल पैसे दिले, कसं काय नाही केलं, नाही अपडेट नाही केलं.
थोड्या वेळाने अजून कोणाचा मला फोन आला, म्हणजे अरे पैसे भरा. मग मला एकदम थोडंसं टेन्शन आलं. अरे पैसे भरले आहेत, अपडेट नाही करत आहे आणि सारखा फोन करतात आहे, फोन नंबर माझा शेअर होतो आहे दुसऱ्यांकडं, काहीतरी वेगळंच दिसतं आहे. थोडीशी माहिती घेतली, गुगलवरती जाऊन यूट्यूबला जाऊन बघितलं. मग ते मला समजलं हे स्कॅम लोक आहेत, हे अशा लोकांना फसवतात आणि त्यांच्याकडून पैसे काढून घेतात. मग मला एकदम टेन्शन आलं नाही का, काय करू आता. थोड्या वेळासाठी मी फोन बंद केला. मग संध्याकाळी मी पास्टरना फोन केला. पास्टरना सांगितलं असं असं झालं आहे माझ्यासोबत, सारखं पैशासाठी फोन करतात ते, आणि पैसे तर मी दिलेत त्यांना ऑलरेडी, तरीसुद्धा ते सारखं फोन करतात ते, अपडेट केलेलं नाही आहे. पास्टर मला टेन्शन नको, मी प्रार्थना करतो त्यासाठी, काय घाबरू नको, हे असे लोक असतात फसवणारे. असं माझ्यासोबत पण झालेलं आहे. तो एकदम बिंदास राहा, आपण देवाची लेकरं आहेत, देवावर विश्वास ठेवू फक्त. हा म्हणलं पास्टरने प्रार्थना वगैरे केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अजून झोपीतच होतो. सकाळी मला 6 वाजता त्यांचा फोन यायला चालू झाले. असे फोन यायला चालू झाले, एकाच्या नंतर एकाच्या नंतर 7 फोन. आणि अशा मला धमकी द्यायला लागले की तुझा फोटो आमच्याकडे, तुझं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ते एडिटिंग करून तुझं उडेनाडे फोटो करून तुझ्या अकाउंट नंबरमध्ये पाठवतो, कॉन्टॅक्ट नंबरमध्ये पाठवतो सगळ्यांना, तुझं बदनामी करायला, असं पैसे भर, जास्त पैसे भर. मला खूपच टेन्शन आलं, काय करणं समजत नव्हतं. माझ्या कामावर सांगितलं, बाबा मी थोडं जाऊन येतो बाहेर, पोलीस कंप्लेंटमध्ये जाऊन, पोलीस चौकीत जाऊन कंप्लेंट करून येतो. असं माझ्यासोबत झाले. ते म्हणजे ठीक आहे, जाऊन ये. मी बाहेर गेलो पोलीस चौकीत. पोलीस अजून आला नव्हता. खूपच घाबरलेलो होतो. पास्टरना परत फोन केला मी. पास्टरना सांगितलं पोलीस चौकीत आलो. सकाळ मला फोन आला त्यांचा, सारखा फोन यायला. आता तर मला व्हिडिओ कॉल आला, तर मी व्हिडिओ कॉल उचलला नाही त्यांचा, कट केला, कारण की थोडीशी माहिती घेतली होती मी आधीच, हे लोक असे करतात. पास्टरने प्रार्थना केली, काहीच घाबरू नको म्हणलं, ह्याच्यानंतर तुला एकसुद्धा फोन येणार नाही, एकसुद्धा. देवावर विश्वास ठेव, आपण देवाची लेकरं आहेत. पास्टरने प्रार्थना केली. पोलिसाला मी भेटलो. पोलिसांनी सांगितलं असंच माझ्यासोबत झालेलं आहे, सारखं मला त्रास द्यायला लागलात. पोलिसांनी नंबर घेतला. म्हणलं ठीक आहे. पोलिस बोलले त्यांच्यासोबत. पोलिसांनी काही सेटिंग केली माझ्या मोबाईलमध्ये. ते पण म्हणले काय टेन्शन नको, असे केसेस आमच्याकडे रोज येतात, असे लोकांना ते फसवतात आणि पैसे काढून घेतात, अजिबात घाबरू नको. पोलिसांनी मला नंबर दिला त्यांचा, काही प्रॉब्लेम नव्हता, मला फोन कर, बिंदास राहा म्हणला, घाबरू नको अजिबात. नंतर मी परत आलो घरी, कामावर आलो. थोडंसं बरं वाटायला लागलं नाही का, कोणाचा फोन येत नव्हते. थोडा वेळ झाला, बघितलं मी, सारखं ते एरोप्लेन मोडवरती टाकायचो, फोन येते का नाही, परत चेक करायचो. एक असं झालं की फोनसुद्धा घ्यायला मला असं भीती वाटत होती. कोणाचा फोन वाजला तरी, आपल्या लोकांचा पण फोन आला तरी मला भीती वाटत होती, फोन घेऊ का नको. कोणाचा फोन असेल, वेगवेगळ्या नंबरवरून फोन येत होते, बाहेरचे फोन येत होते. खरंच देव आपला परमेश्वर खूप महान आहे. देवाने कार्य केलं माझ्यामध्ये. त्यानंतर पास्टरने प्रार्थना केली. त्यानंतर पास्टर बोलले होते तुला एकही फोन येणार नाही. खरंच देवाचा मी आभार मानतो. त्यानंतर मला एकसुद्धा फोन आलेला नाही त्या लोकांचा. देवाला कोटी धन्यवाद. देवाने मला सुखरूप त्या स्कॅममधून बाहेर काढला. देवाचे खूप आभार मानतो मी. पास्टरसुद्धा धन्यवाद. थँक्यू जीजस. आणि सगळ्यांना सांगू इच्छितो, असे ॲपमध्ये तुम्ही डाउनलोड करू नका. छोटे अमाऊंट घेण्याच्या नादात फसू शकता, स्कॅम होऊ शकतो. घाबरू नका अजिबात. आपली जवळची व्यक्ती जे असेल शेअर करा, सांगा. मेन म्हणजे सांगा सगळ्यांना. माझ्यासोबत असं व्हायला लागलं, असं फ्रॉड कॉल यायला लागल्यात. घाबरू नका अजिबात. मदत तुम्ही सांगा. अगर तुम्ही लपून ठेवला तर तुमच्या आतच तुम्ही खचून जाईल. पहिलं तुम्ही बोला काय असं काय फोन आले किंवा. आणि अँड्रॉईड मोबाईल पण एवढं हे नाही आहे, कारण सगळा डाटा तो कॅच करतात. आपला सगळा डाटा त्यांच्याकडे असतो, कसं माहीत नाही.
पण तेच मला सांगत होते तुझ्या मोबाईलमध्ये एवढे फोटो आहेत, तुझे कॉन्टॅक्ट नंबर एवढे आहे, तुझं हे आहे ते. मी शॉक झालो होतो. अरे माझ्या मोबाईलमधलं त्याला कसं काय माहीत सगळं. तर असं होऊ शकतो. सांभाळून फोन वापरा, फोनचा वापर करा. अँड्रॉइड वॉचसुद्धा वापरू नका शक्यता. मी वॉचसुद्धा काढून ठेवलं आता, कारण की 25% काम वॉच करतात ते, हॅक करून घेतात ते वॉचने सुद्धा. लक्ष ठेवतात आपल्यावर. काळजी घ्या स्वतःची सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड. देवाने मला भरपूर आरोग्य दिलं, सांभाळलं. देवाचे खूप खूप आभार. थँक्यू.